निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्या झाडावर विसवणाऱ्या पाखरांच्या पाण्याचा विचार करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच कॅप्चरिंग द वाईल्ड लाईफ ची टीम आम्ही चाललो आहोत माळरानावरती पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करायला. तर आम्ही आहोत सासवड ग्रासलँडमध्ये. तर आम्ही आज 4 पाणवठे तयार करणार आहोत. येथे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी आपण बघितलेले आहेत. तर त्यांच्यासाठी निसर्गाच्या संवर्धनासाठी आपला एक छोटासा जेव्हा उन्हाचा पारा 40 डिग्री सेल्सिअस पार करतो तेव्हा पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटतात, तेव्हा जंगलातील पशुपक्ष्यांची पाण्यासाठी धावपळ होते. हीच धावपळ आपण थोडी कमी करायचा प्रयत्न करत आहोत. आपण सिमेंटचे बाऊल असतात त्याच्याद्वारे पाणवठे तयार करत आहोत. मी जंगलाच्या अशा भागात आर्टिफिशियल पॉन्ड तयार केले आहेत जेथे प्राण्यांचा वावर जास्त आहे आणि पाण्याचे दुर्भिक्ष असे जाणवते उन्हाळ्यामध्ये. आम्ही नैसर्गिक खड्डे खोदून त्यामध्ये सिमेंटचे छोटे हौद टाकतो आणि त्यावरती प्लास्टिक अस्तर टाकून आम्ही हे पाणवठे तयार केले आहेत. हे नॅचरली वाटतात, त्यामुळे पशुपक्ष्यांना भीती वाटत नाही. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. आता आपली वेळ आहे निसर्गाला काहीतरी परत देण्याची. थेंब थेंब पाणी साचून आपण एखाद्या जीवाचा प्राण वाचू शकतो. हा आनंद शब्दाच्या पलीकडचा आहे. जेव्हा जंगलाच्या कोपऱ्यात पाण्याचे छोटे स्रोत तयार होतील तेव्हाच वन्यजीव खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतील. त्यांना मानवी वस्तीत प्रवेश करण्याची गरज राहणार नाही. हे केवळ पाण्याचे हौद नाहीत, तर माणुसकी आणि निसर्ग यांच्यातील एक जोडलेला दुवा आहे. आपण यासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची आणि प्राण्यांची तहान भागवण्यासाठी आम्ही हा एक छोटासा उपक्रम राबवला आहे. निसर्गाप्रती आपल्या देणं लागतं, त्याच भावनेतून आम्ही हा छोटा तलाव तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तयार केलेल्या पाणवठ्याची क्षमता ही 50 लिटर आहे. त्यामध्ये 50 लिटर पाणी आपण साठवू शकतो. मित्रांनो, उष्णतेपासून पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना पाण्याची खूप गरज असते. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने मिनी आर्टिफिशियल पॉन्ड तयार करण्याची पद्धत सांगितलेली आहे. जर आपणास ही पद्धत आवडली असेल तर आपण सुद्धा या पद्धतीचा अवलंब करू शकता आणि एक थोडंसं समाजकार्य करू शकता. निसर्ग आपला आहे, आपण निसर्गाचे. उन्हाळ्याच्या तीव्र झाडांमुळे फक्त आपल्यालाच नाही तर आजूबाजूच्या चिमण्या, कावळे आणि इतर लहान प्राण्यांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे तुम्ही तुमच्या बागेत किंवा गच्चीवर सुद्धा टाकाऊ वस्तूपासून सुंदर असे तलाव तुम्ही तयार करू शकता. तुमच्या या प्रयत्नामुळे एक छोटासा जीव वाचू शकतो. चला, उन्हाळ्यात आपण माणुसकी जपूया. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये माती किती सुकी झालेली आहे. पाण्याचा एकही अंश त्यामध्ये नाही. तसेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही आमच्या टेम्पोने 1000 लिटरची टाकी आणली होती. याच्या मार्फत आम्ही पाणी ह्या छोट्या छोट्या पॉन्ड मध्ये टाकत आहोत. केवळ व्हिडिओ पाहू नका, तर आजच एक आपण पाऊल उचला. आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गाचे रक्षक बना. आपण सुद्धा असाच एक छोटा प्रयत्न करू शकता आणि एक छोटासा जीव वाचवू शकता. पाय त्याच्यात नको ठेवू. वीर शौर्य पाय त्याच्यात नको ठेवू. लहान पक्ष्यांना व्यवस्थित बसता यावं यासाठी तलावात काही दगड आणि गोटे नक्कीच ठेवा. तसेच पाणी दररोज बदला आणि कुंड स्वच्छ ठेवा, जेणेकरून पक्ष्यांना शुद्ध आणि थंड पाणी मिळेल. नैसर्गिक लुकण्यासाठी तलावाभोवती छोटी रोपटी लावा.
ज्यामुळे पक्षी तेथे निर्धास्तपणे येऊ शकतात. विरा गेलं बघ एक सुद्धा आऊ करणं करता. उन्हाळ्यामुळे जंगलातलं पाणी आटत आहे, पण आपल्या मनातली माणुसकी आटून देऊ नका. पक्ष्यांसाठी आणि लहान प्राण्यांसाठी पाण्याचा स्रोत तयार करा. तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती पोहोचलेलं आहे. आपल्याला सारखं पाणी पिऊ वाटतं, तसंच पक्षी आणि प्राण्यांना सुद्धा वाटत असेल. त्यासाठी कॅप्चरिंग द वाईल्ड लाईफ यांच्याकडून थोडेसे प्रयत्न. आपण 4 पाणवठ्याची निर्मिती आज करत आहोत. थोडेसे प्रयत्न निसर्ग संवर्धनासाठी. दगड आहेत ना. आम्ही सासवड ग्रासलँड मध्ये बर्ड वॉचिंग साठी रेग्युलरपणे येत असतो. आम्हाला इथे जाणवले आहे की येथे 100 चिंकाराचे वास्तव आहेत. तसेच कोल्हा, लांडगा, ससा तसेच 100 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी येथे वास्तव्यास आहेत. त्यांना पाण्याची जरूरत नेहमीच भासत असते. म्हणून ही जरूरत भागवण्यासाठी आम्ही येथे पाणवठे तयार करत आहोत. हे तयार करत असताना आम्हाला खूप छान वाटत होते. निसर्ग हा फक्त माणसांचा नाही तर प्राण्यांचाही आहे. चला, उन्हाळ्यात माणुसकीचं एक छोटंसं पॉन्ड आपण तयार करूयात आणि एक छोटासा जीव आपण वाचू. आता थांबू नका, पूर्ण कंटिन्यू होईल व्हिडिओ. रखरखत्या उन्हात सावली शोधणाऱ्या पाखरांसाठी आपण बनवलेला एक छोटासा तलाव म्हणजे एक त्यांच्यासाठी संजीवनीच ठरेल. याचं आम्हाला जास्त सुख आहे. तळपत्या उन्हात घसा कोरडा पडलेल्या त्या पाखराच्या चोचीला पाण्याचा एक थेंब लागला की मिळणारे समाधान जगातील कोणत्याही सुखापेक्षा खूप मोठे असेल. एक छोटासा प्रयत्न एक मोठा बदल घडू शकतो. म्हणूनच मी म्हणत आहे, सेव्ह वाईल्ड लाईफ. बाय. शेवटचा पाणवठा हा आम्ही एका बाभळीच्या झाडाखाली तयार केला. हा पाणवठा खूपच थंड राहील असे आम्हाला वाटत होते, कारण बाभळीचे झाड हे नेहमी थंड असते. त्याखाली बसताना खूप छान वाटते. आम्ही 4 पाणवठे तयार केले. अशा प्रकारे 100 लिटरचे 4 पाणवठे तयार झाले होते. नंतर जे पाणी आमच्या टाकीमध्ये राहिले होते, म्हणजे एक 500 लिटर पाणी राहिले होते, ते आम्ही नैसर्गिक स्रोतामध्ये टाकून दिले. म्हणजेच एकही पाण्याचा थेंब आम्ही जाताना घरी नेला नाही. तो यूज होईल असंच काम केलं.